मंगळवारी 22 एप्रिलच्या दुपारी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले। मोदींनी भारतात आल्यानंतर एक तातडीची उच्चस्तरीय बैठकही घेतली। या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे देण्यात आली असून एनआयएची टीम काश्मीरमध्ये दाखल झाली आहे। अमेरिका, रशिया, इराण यांसारख्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध केलाय। आता या दहशतवादी हल्ल्याचं भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्यात। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर कसं आलंय? या हल्ल्याच्या विरोधात सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत? आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याच्या संबंधात नक्की काय चर्चा होतीये? या सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीनं गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी मोदींनी शहा यांना तातडीनं काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या। मोदींशी चर्चा केल्यानंतर अमित शहा मंगळवारी रात्रीच जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना झाले। काश्मीरला जाण्यापूर्वी शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत एक इमर्जन्सी व्हिडिओ कॉल घेतला होता। यात त्यांनी संपूर्ण घटनेबाबतची माहिती जाणून घेतली। यानंतर अमित शहा यांनी काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बुधवारी सकाळी अमित शहा ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे गेले होते। त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची आणि जखमींचीही भेट घेतली। त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल उपस्थित होते। यावेळी बोलताना अमित शहा यांनी दहशतवाद्यांना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। दुसरीकडे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत एक तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी पहलगामच्या हल्ल्याबाबतची सगळी माहिती घेतली आहे। पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा 24 एप्रिलचा कानपूर दौरा रद्द केलाय। यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्रालयात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख, एनएसए अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे। ही बैठक जवळपास 2.5 तास चालली। या बैठकीत भारतीय सैन्य दल, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। तिन्ही दलांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा अशा सूचनाही देण्यात आल्यात। पहलगाम इथं झालेल्या घटनेवर सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा हल्ला ज्यांनी केला त्यांना सोडणार नाही असं राजनाथ सिंह म्हणाले। राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी पडद्यामागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचू असं म्हटलंय। राजनाथ सिंह म्हणाले, मी देशवासियांना खात्री देऊ इच्छितो की सरकार आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल। आम्ही ही घटना घडवून आणणाऱ्यांसोबतच पडद्यामागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचू। आरोपींना लवकरच एक ठोस आणि स्पष्ट उत्तर मिळेल हे आश्वासन मी देशाला देतो असं राजनाथ सिंह म्हणाले। हा दहशतवादी हल्ला ज्या TRF संघटनेनं घडवून आणला त्या संघटनेविरोधात सरकारनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। बुधवारी संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अर्थातच CCS ची बैठक पार पडली। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विदेश मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि NSA अजित डोवाल उपस्थित होते। 2016 मध्ये पठाणकोट इथं भारतीय सैन्याच्या तळावरती हल्ला झाला होता। या हल्ल्यानंतर भारतानं उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं होतं। 2019 मध्ये पुलवामाचा हल्ला झाल्यानंतरही भारतानं एअर स्ट्राईक करत त्या हल्ल्याचा बदला घेतला होता। त्यामुळं आताही पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केली जावी अशी भावना लोकांमध्ये आहे। या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता पहलगाममध्ये भारतीय सैन्याच्या जवानांकडून बैसरन व्हॅली आणि आजूबाजूच्या जंगलांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलात लपले असल्याची शक्यता आहे। त्यामुळं सध्या भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनची मदत घेतली जाते। सैन्याच्या हेलिकॉप्टरनं हल्ला झालेल्या ठिकाणची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली जाते। या संपूर्ण हल्ल्याचा तपास NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करणार आहे। यासाठी NIAचं एक पथक दिल्लीहून काश्मीरमध्ये दाखल झाल्याचीही माहिती आहे। आता एकीकडे भारत पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच पाकिस्तानकडूनही हल्ल्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे।
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी आमचा कोणताच संबंध नसल्याचं म्हटलंय. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिली. याआधी जेव्हाही अशा पद्धतीनं भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळं आताही भारत सर्जिकल स्ट्राईक करणार अशा चर्चा सुरू झाल्या असताना पाकिस्तान सुद्धा अलर्ट झालेलं आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांच्या सैन्यदलाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानची लढाऊ विमानं भारत पाकिस्तानच्या सीमेलगत सातत्यानं गस्त घालत असल्याचीही माहिती आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया देत हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. अमेरिका दहशतवादाच्या विरोधात आहे, भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं ट्रम्प म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही भारताच्या सोबत असल्याचं म्हटलंय. याशिवाय इटली, इस्रायल, UAE, इराण, श्रीलंका यांसारख्या अनेक देशांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाच्या विरोधात भारताच्या सोबत असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक देश दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताच्या सोबत असल्याचंच दिसतंय. एकूणच काय तर सध्या दिल्लीत सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठका, त्यात सैन्यदलांना अलर्ट राहण्याचे देण्यात आलेले आदेश आणि CCS ची झालेली बैठक यामुळं भारत पाकिस्तानला कशा पद्धतीनं उत्तर देणार, यावेळी सर्जिकल स्ट्राईक होणार की भारताकडून थेट POK वर हल्ला होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? भारत सरकारनं या हल्ल्याचं उत्तर कशा प्रकारे द्यावं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.